हा शूट करतोय. मूवी बघते मी, बघू दे ना. तू पण ये बघायला. बंद कर, बघायला ये. मस्त आहे. मंडळी, हा माझा व्हिडिओ मी एडिटरला कट करायला सांगितला होता, पण त्यांनी तो व्हिडिओ अपलोड केलाय. आता जर हा व्हिडिओ ठेवलाच आहे तर मी हा इंग्लिश पिक्चर का पाहत होते ते सांगते, कारण आता तुम्ही परके थोडीच आहात. तुम्हाला माहिती आहे का की आपण जेव्हा बाळ म्हणून जन्माला येतो तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत आपण रोज काही ना काही शिकतच असतो. म्हणजे बघा, आपण लहान असताना चालायला, बोलायला, स्वतःच्या हाताने खायला शिकतो, मग आपण शाळेमध्ये अभ्यास शिकतो, मग कॉलेज, नोकरी, हे सगळं चक्र चालूच राहतं, नाही का? मग आपण स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी रोज काहीतरी नवनवीन बघत शिकत जातो. तसंच मी जरी इंग्लिश तुम्हाला शिकवत असले तरी स्वतःमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी रोज काहीतरी वाचते, काहीतरी बघते, कारण कोणीच सगळ्यात जन्मापासून परफेक्ट नसतं बघा. आपल्याला स्वतःवर खूप मेहनत घ्यावी लागते आणि म्हणूनच मी सुद्धा माझ्या इंग्लिशमध्ये अजून परफेक्टनेस आणण्यासाठी मला कधीही मोकळा वेळ मिळाला तर इंग्लिश पिक्चर बघते. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत काही इंग्लिश मूवीजची नावं शेअर करणार आहे, जे तुम्ही पाहिले तर तुमचं इंग्लिशसुद्धा नक्कीच इम्प्रूव्ह होईल. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की पिक्चर पाहून कसं काय बरं इंग्लिश आमचं इम्प्रूव्ह होईल मॅडम? सांगते, त्याचं उत्तर देखील सांगते. पण अजून एक म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी इंग्लिश मूवीजची नावं सांगितल्यानंतर तुमच्या सगळ्यांबरोबर एक सिक्रेट शेअर करणार आहे, जे तुम्हाला इंग्लिशसाठी नक्कीच हेल्पफुल असेल. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजूनही सबस्क्राईब करत नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अगदी मोफत आहे, फ्री आहे. आता मला सांगा, आपली मातृभाषा कोणती सुद्धा असली तरी आपण बघा हिंदी अगदी मस्तपणे बोलतो. मस्त नाही, पण ठीकठाक आपल्याला हिंदी येतच असतं. पण ते का, याचा कधी तुम्ही विचार केलाय का? म्हणजे की तुम्हाला हिंदी कोणी शिकवलं आठवतंय बरं? आपल्या आईने शिकवलं, बाबांनी शिकवलं? मी सांगते, आपल्याला टीव्हीने हिंदी शिकवलेलं आहे. याला पुरावा काय? हो, हे खरं आहे. टीव्हीवर ना आपण लहानपणापासून हिंदी सिनेमे, सिरियल वगैरे इतके बघायचो की आपण पाहत जरी नसलो, म्हणजे आपण काहीतरी वेगळं करत जरी असलो तरी आपल्याला कानावर तो टीव्हीचा आवाज पडायचा. आजी आजोबा बघायचे, आई वडील बघायचे आणि मग आपण हिंदी कधी बोलायला लागलो आपल्यालाच कळलं नाही. माझ्याबरोबर असं झालेलं आहे. मला आठवतंय, माझी आजी CID बघायची. त्यानंतर त्यावेळेस क्योंकि सास भी कभी बहू थी होतं. त्यानंतर काहीतरी कहाणी, कोणती होती, पवित्र रिश्ता होतं. असे बरेच सिरियल्स होते जी माझी आजी बघायची आणि नकळत कानावर, तेव्हा आय थिंक मी सिनियर KG का ज्युनियर KG कुठेतरी होते, मला कानावर पडायच्या या गोष्टी. आणि मग CID तर खूप वर्ष चालत राहिलं, ते कंटिन्यू झालं. सो हिंदी कानावर पडलेलं आहे. आणि अजून एक सांगते, तुम्हाला खूप जणांना असं वाटत असेल की इंग्लिश पिक्चर कळतच नाहीये, बोर होतोय, बघताना कंटाळा येतोय, बघताना पिक्चरचे डायलॉग इतके फास्ट बोलतायत की अरे काय बोललं तर समजतच नाही, तोपर्यंत पुढचा डायलॉग पण झालेला असतो, असं वाटू शकतंच. ओके, ओव्हरवेल्मिंग वाटू शकतं. पण या सगळ्याचं उत्तर मी एक एक करून सांगणार आहे. मित्रांनो, मला मान्य आहे की तुम्हाला इंग्लिश पिक्चर जरी कळत नसले, बोर होत असले, बघताना कंटाळा येतो वगैरे वगैरे वगैरे, पण बघा, कोणतीही गोष्ट सुरुवात केली तर 100% येते, लगेच जमते असं कधीच होत नाही. मी म्हणतच नाहीये की सुरुवातीला तुम्ही 3 तासांचा अख्खा पिक्चर बघा. सुरुवात अगदी 10 मिनिटांनी करू शकता. मग हळूहळू तुम्हाला कळायला लागलं की वेळ वाढवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पिक्चर बघताना एक बुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. म्हणजे ह्यानी काय होईल, कोणता शब्द कळाला नाही तर तो लगेच मूवी पॉज करायचा आणि तो शब्द आपल्या आजूबाजूला कोणी असेल, ज्यांना इंग्लिश येत असेल, अशा लोकांना विचारायचा. नाहीतर सरळ गुगल करायचा, बुकमध्ये लिहायचा आणि त्याचं मीनिंग आपण लिहून ठेवायचं गुगल करून. थोडक्यात काय, तर लगेच त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला तर पुढच्या जे काही तुम्ही डायलॉग्स पाहाल किंवा मूवीज पाहाल ते तुम्हाला समजेल, रेफरन्स समजेल. सो एखादा शब्द अडला तर त्याचा अर्थ आपल्याला लगेच लिहून काढायचा आहे नोटबुकमध्ये. मला ना लहानपणी माझ्या घरचे कायम म्हणायचे की इंग्लिश पेपर वाच, इंग्लिश पेपर वाच, इंग्लिश सुधारेल. मी पेपर वाचलेला आहे, पण मला सर्वात गंमत जास्ती ना इंग्लिश मूवीज बघून ते शिकण्यात जास्ती आली. सो तुम्हाला जर आवडत नसेल वाचन तर तुम्ही ही जी ट्रिक आहे ती करून बघू शकता. आता इंग्लिश मूवी पाहिल्याने माझी फ्लुएन्सी कशी वाढली
ते सुद्धा सांगते. जेव्हा आपण एखादं वाक्य इंग्लिशमध्ये ऐकतो तेव्हा त्या वाक्यामध्ये आपल्याला कुठला शब्द कुठे वापरायचा आहे, आर्टिकल कोणते आहेत, हॅव, हॅज, डू, डज, कॅन, कुड, शुड, वुड, डिड, विल, शॅल वगैरे वगैरे सगळं नेमकं वाक्यामध्ये कुठे आणि कसं वापरलंय हे आपल्याला कळतं. म्हणजे बघा, एखादं गाणं जे आपण सतत टी व्हीवर ऐकतो ते गाणं कोणत्या सुद्धा भाषेमध्ये असलं तरी आपल्याला सारखं सारखं ऐकून ते पाठ होतंच, तुम्ही किती नाही म्हणा. आणि आजकाल तर ते रील्सवाले गाणी तर आपल्याला पाठच असतात. तुम्ही कुठल्या लहान मुलाला जरी विचारलं ना तर रील्सवाली गाणी पाठच असतात. का आपण काय बसतो का चला आता आज मी हे गाणं पाठ करणार आहे, नाही, ते ऐकून ऐकून पाठ होऊन जातं. तसंच इथे सुद्धा आहे, सारखं सारखं ऐकून आपल्याला त्या शब्दाचा प्रोनन्सिएशन म्हणजे शब्द उच्चार हे देखील लक्षामध्ये येतात. ओके, जसं आपल्याला एखादं गाणं पाठ होतं ना तसंच आपल्याला हे शब्द देखील पाठ होऊन जातात. तर मंडळी, मला वाटतंय की तुम्हाला मी काय बोलली आहे ते पटत नसेल तर तुम्ही स्वतः करून बघा. ओके, सुरुवात ॲटलिस्ट 10 मिनिटांनी करा आणि मग हळूहळू कंटिन्यू करा. ओके, 15 दिवस तरी ट्राय करा, तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच फरक जाणवेल. आता मी जे इंग्लिश मूवी पाहिले आहेत किंवा मला असं वाटतंय की या मूवी बघून तुम्हाला तुमचं इंग्लिश नक्की इम्प्रूव्ह करता येईल अशा मूवीची मी लिस्ट खाली देत आहे. ओके, आता बघा, जर तुमच्यासोबत कोणीतरी लहान मुलं असतील किंवा जर तुम्हाला ॲनिमेटेड मूवीज बघायला आवडत असेल तर ही लिस्ट तुमच्यासाठी आहे. ओके, मी कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत. ॲनिमेशनवाले मूवीज आहे सांगणार आहे, सायफायवाले मूवीज सांगणार आहेत, बरेच असे कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहे. पहिले मी तुम्हाला ॲनिमेटेड किंवा तुमच्याबरोबर लहान मुलं असतील किंवा जरी तुम्हाला आवडत असतील ॲनिमेटेड मूवीज तर त्याची लिस्ट सांगते. मला पर्सनली भयंकर आवडतात. मला जर कोणी ऑप्शन दिला की काय पाहायचं आहे, हॉलिवूड पाहायचं आहे, बॉलिवूड पाहायचं आहे, ॲनिमेटेड मूवीज पाहायचे आहेत, मराठी पाहायचं आहे, काय पाहायचं आहे, तर आधी मी मराठी म्हणेन आणि सेकंड फेवरेट इज माझे ॲनिमेटेड मूवीज. मला खूप आवडतात ॲनिमेटेड मूवीज. सो पहिला मूवी विच यू कॅन सी इज मोआना. ओके, मोआना. नेक्स्ट लुका, जो मी बघत होते, जो क्लिप आधी टाकली होती व्हिडिओला, दॅट इज लुका. मी श्रीनिधी बरोबर बघितला, माझी जी मुलगी आहे 2 वर्षांची, तिने पण येता जाता थोडाफार इंटरेस्ट घेऊन लुका हा मूवी बघितला, तिला सुद्धा आवडला, छान कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर गुड डायनासोर पण बघू शकता. ओके, गुड डायनासोर. नेक्स्ट इज राया. राया म्हणून मूवी आहे, तो पण छान आहे. हॉटेल ट्रान्सल्व्हेनिया, त्याचे 1, 2, 3 असे पार्ट्स आहेत. हॉटेल ट्रान्सल्व्हेनिया मस्त मूवी आहे. नेक्स्ट इज आईस एज. आईस एजचे पण आय थिंक 4 आलेत का 5 आहेत. मी 3च पाहिलेत, 1, 2, 3, बहुतेक 4था आलाय वाटतं, तुम्ही चेकआउट करा. आता जर तुम्हाला सुपर हिरोचे मूवी आवडत असेल तर काय करा, तुम्ही एक भाग पूर्ण पहा आणि मग तुम्हाला आपोआप पुढचा भाग पाहण्याची इच्छा होईल. त्यांचे असे भाग असतात ना 1, 2, 3, तसं ॲव्हेंजर्स बघा. ओके, ॲव्हेंजर्सचा पार्ट 1 बघा, तुम्हाला इंटरेस्ट आला तर 2, 3 बघत चला. ओके, स्टार वॉर पण आहे, वंडर वुमन सुद्धा आहे. ओके, हे चेकआउट करा. आता जर तुम्हाला दुसऱ्या ग्रहावरून आलेले लोक किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये अगदी सायफाय म्हणतो असे मूवी पाहायला आवडत असतील तर तुम्ही हे मूवीज बघा. पहिला आहे अवतार. ओके, ते निळे निळे सगळे असे एलियन्स टाईप असतात ना, त्याचे पण पार्ट्स आहेत. तुम्ही पहिला भाग बघा, आवडला तर नेक्स्ट भाग बघा. नेक्स्ट इज ब्रिंग हिम होम नावाचा मूवी पण अगदी छान आहे. वर्ल्ड वॉर झी नावाचा मूवी बघा. अननोन कॉस्मिक टाईम मशीन हा पण छान मूवी आहे. अननोन कॉस्मिक टाईम मशीन आणि डोंट लुक अप. ओके, डोंट लुक अप नावाचा मूवी आहे. सायफाय आवडत असतील तर हे नक्की चेकआउट करा. आता जर तुम्हाला बॉलिवूड आवडत असेल, शाहरुख खान स्टाईल किंवा रोमॅन्टिक मूवी, तर तुम्ही पाहू शकता नॉटिंग हिल. ओके, नॉटिंग हिल किंवा PS आय लव्ह यू हा पण छान मूवी आहे. PS आय लव्ह यू. आणि फुल तुम्हाला मारधाड ॲक्शन मूवी आवडत असतील ना तर मी सजेस्ट करेन जॉन विकचे सगळे सिरीज नक्की पहा. ओके, जॉन विक किंवा एक्स्ट्रॅक्शन बघू शकता किंवा मस्ट वॉच जॉनी इंग्लिश आहे, खूप मस्त मूवी आहे. जॉनी इंग्लिश बघू शकता. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला तर जरा थ्रिलर आवडतं किंवा सस्पेन्स आवडतं, एस्केप रूम बघा. एस्केप रूम बघा किंवा द सायलेन्स बघा किंवा द कॉन्ज्युरिंग बघा. ऑलराईट, हे मूवीज तुम्ही बघू शकता. आणि मंडळी, मूवीज नुसते बघायचे नाही आहेत, तुम्ही ते कॅप्शन्स पण ऑन करू शकता.
कॅप्शन्स ऑन केले की तुम्हाला ते काय म्हणतायत हे तुम्हाला वाचता पण येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की अरे मला तो शब्दाचा अर्थ पाहिजे, मला कळला नाही तो शब्द, पण मी सर्च काय करू, मला कळलंच नाहीये ना काही तो शब्द. मग अशा वेळेस काय करायचं, कॅप्शन तुम्ही ऑन करायचे. ही खूप एक महत्त्वाची ट्रिक आहे. कॅप्शन ऑन करून इंग्लिश मूवीज बघा. मी अजूनही कधी कधी कॅप्शन ऑन करून बघते, कारण का मला पण कधी कधी पटकन कळत नाही, कारण का त्यांचा ॲक्सेंट खूप वेगळा असतो. आता आपण जे इंग्लिश बोलतो ते वेगळं असतं, त्यांचा ॲक्सेंट अगदीच वेगळा असतो. कधीतरी होऊ शकतं की तुम्हाला नाही कळलंय, सो कॅप्शन्स ऑन ठेवा. आणि तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेळ झाली आहे आपल्या एका सिक्रेट टिप्स सांगण्याची. म्हणजे मूवी पाहताना त्यातले छोटे छोटे वाक्य जे आपल्याला रोज लागतात, म्हणजे डेली रुटीनमध्ये तुम्ही ते वापरू शकता, ते अगदी तोंडपाठ करायचे बघा. वाक्य रचने सकट ते सतत बोलत राहायचे. छोटे छोटे वाक्य जे आपल्याला रोज लागतात त्याची काही उदाहरणं मी देते. ते तुम्हाला मूवीजमध्ये तुम्हाला असे दिसले ना, पाठच करून टाकायचे. फॉर एक्झाम्पल, शुड आय कम विथ यू, ओके, शुड आय कम विथ यू, किंवा आय वुड लाईक टू हेल्प यू असेल, किंवा long time no see, call me back when you get a chance, it's a great idea, sounds great, can we talk, could you talk to me. असे ना एकदम कॉमन असतात. हे बघा गोष्टी आपण रोजच्या लाईफमध्ये वापरतो. म्हणजे माझ्याशी बोलशील का, तुला वेळ आहे का, ही आयडिया छान आहे, हे आपण रोजच्या लाईफमध्ये वापरतो. असे सेंटेन्सेस तुम्हाला जर मूवीमध्ये दिसले ना, ते पटकन ग्रॅप करा, लिहून ठेवा आणि रोजच्या भाषेत यूज करायला लागा. फक्त मूवीज बघायचे नाही आहेत, ती वाक्य आपल्याला डेली लाईफमध्ये बोलायची आहे. तोंडातून जोवर निघणार नाही आहे तोवर तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही आहे. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर यू विल बिकम. ऑल राईट. सो अशा पद्धतीची वाक्य तुम्ही शोधा आणि एखादी मूवी बघताना ते लिहून काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा की तुम्हाला काय वाटलं. मी आजचा व्हिडिओ जे तुम्हाला टिप्स शेअर केले, मूवीज शेअर केले, तुम्ही करून बघणार आहात का. तुम्ही काय करता, नुसतं मॅडम फर्स्ट कमेंट मी आधी बघितला एवढंच कमेंट करता, पण मला तुमची ॲक्च्युअलमध्ये मतं जाणून घ्यायला आवडतील, किंवा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करताय तुमच्या लाईफमध्ये इंग्लिश येत नसल्यामुळे ते जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे त्या आधारे मी पुढचे व्हिडिओज करू शकेन. आणि मंडळी, जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं आहे, तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझं ॲप आहे, ते नक्की डाउनलोड करू शकता. त्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. फ्री आहे ॲप, डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. ऑनलाईन झूम क्लास लावायचा आहे का, प्री रेकॉर्डेड कोर्सेस बघायचे आहेत, अनेक ऑप्शन्स दिसतील. ॲप डाउनलोड करा आणि ऑप्शन स्वतः एक्सप्लोर करा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही निवडू शकता. आणि मंडळी, मला तुमच्याशी काही माझ्या मनातलं बोलायचं आहे, पण ते आपण व्हिडिओच्या शेवटी बोलू, तर ते एकदा प्लीज नक्की ऐका. ओके मंडळी, तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत दिलेल्या अविरत सपोर्टबद्दल मी खूप खूप आभारी आहे. परंतु आत्तापर्यंत खूप लोक आपल्या चॅनलवरून शिकून त्यांच्या आयुष्यात पुढे गेली आहेत. कदाचित त्यांना आता इंग्रजी शिकण्याची गरज भासत नसावी, आणि मला याबद्दलच्या खूप कमेंट्स पण आलेल्या आहेत की मॅडम तुमच्यामुळे मला जॉब लागला वगैरे वगैरे. मी हे चॅनल तुम्हा सर्वांना फ्रीमध्ये किंवा एकदम कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार शिक्षण देण्याचा मनापासून प्रयत्न करते आहे, आणि यामध्ये मला आता तुमच्या सर्वांच्याच सपोर्टची खूप गरज भासतीये. तुम्ही मला सपोर्ट कसा करणार आहात, तर 3 खूप सोपे वेज आहेत. पहिलं म्हणजे आपल्या चॅनलवरती आलेला व्हिडिओ नेहमी बघणे. फ्री आहे एकदम. तुम्ही जेव्हा केव्हा यूट्यूब ओपन कराल आणि माझा व्हिडिओ दिसेल तर प्लीज एकदा तरी हा व्हिडिओ बघा, इग्नोर करू नका. दुसरं म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं जे काही मत आहे ते नक्की मांडा. कमेंट करून मांडू शकता, किंवा लाईक करून मांडू शकता, किंवा तुमचे जे रिलेटिव्स आहेत, फ्रेंड्स आहेत, तुमच्या आवडत्या लोकांबरोबर शेअर करून मांडू शकता. याने काय होतं, तुमचे हार्डली 3 सेकंद जातात हो, पण मला जे आहे ना चॅनल चालवायला खूप जास्त मदत होते. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात बेस्ट सपोर्ट म्हणजे आपला कोर्स आहे. तुम्ही हा कोर्स जेव्हा घेता तेव्हा माझ्या चॅनलला तर मदत होतेच, पण त्याहीपेक्षा जास्त फायदा तुम्हालाच होणार आहे. तुम्ही इंग्लिश नीट शिकू शकता, लेसन वाईज, स्टेप वाईज शिकू शकता, आणि छान पद्धतीने प्रॅक्टिस पण करू शकता. एवढंच नाही तर तुम्हाला हाय पेईंग जॉब देखील लागू शकतो. बघा, फक्त 1000 किंवा 1200ची इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही, आणि याचे फायदे लाखोंमध्ये आहेत. स्टॉक मार्केटपेक्षा सुद्धा ही भारी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण रिस्क अगदी 0 आहे. आणि आजपासून जे लोक मला सपोर्ट करतायत त्यांचे मनापासून मी आभार मानतीच आहे. आणि यापुढे देखील तुम्ही कोर्स घेऊन जर सपोर्ट करणार असाल तर त्यांची नावं, तुमच्या सगळ्यांची नावं मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.